धुळे जिल्ह्यात धक्कादायक घटना. तरुणीशी बोलण्याच्या वादातून काकाचा मृत्यू. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. हनुमंतपाडा येथे तरुणीशी बोलण्याच्या वादातून एका तरुणाने तिच्या काकाचा खून केल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार संशयित आरोपी किसन साबळे हा मयत दत्तू गवळी यांच्या पुतणीशी तिच्या किराणा दुकानावर बोलत उभा होता. यावेळी दत्तू गवळी यांनी त्याला इथून निघून जा असे सांगून तेथून आपल्या घरी गेले. सुमारे 15 मिनिटांनंतर दत्तू गवळी पुन्हा किराणा दुकानाजवळ आले असता आरोपी किसन साबळे तेथेच उभा होता. यावेळी दोघांमध्ये पुन्हा शाब्दिक वाद झाला. वाद वाढत जाऊन दोघांमध्ये झटापट झाली. या झटापटी दरम्यान दत्तू गवळी खाली पडले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पिंपळनेर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.